तर ब्रॉन्कियल ॲस्थमा दमाचा आजार आणि त्याची एक्सासर्बेशन म्हणजे सडन ॲस्थमाची अटॅक हा एक खूप कॉमन एमर्जन्सी आहे. स्मोकिंग रिलेटेड जो आजार आहे COPD त्याच्यामध्ये पण एमर्जन्सीज जेव्हा इन्फेक्शन होतो आणि दमा खूप जास्त प्रमाणे लागतो त्याला पल्मनरी एमर्जन्सीमध्ये आपण कन्सिडर करतो. तिसरा म्हणजे फुफ्फुसमध्ये अचानक पाणी भरणे, पेशंटला तोंडातनं फेस येतो आणि खूप जास्त दम लागतं, छातीत दुखतं, याला पल्मनरी इडिमा म्हणतात. त्याचे अनेक कारणं असतात. तो एक अतिशय एमर्जन्सी सिच्युएशन असतं. कधी कधी छातीत खूप दुखतं आणि अचानक पेशंटला खोकल्यामध्ये रक्त पडायला लागतो आणि इट इज अ एक्सक्रुशिएटिंग पेन. पेशंटला एका बाजूला छातीत दुखायला लागतो आणि इट इज अ साइन ऑफ पल्मनरी एम्बॉलिझम. तो पण एक खूप मेजर एमर्जन्सी असतं. काही लोकांना अचानक खूप असं कॉन्फ्लुएंट निमोनिया डेव्हलप होतो आणि अचानकपणे त्यांना दम लागतो, खोकला यायला लागतो, खकारा पडतो. हा पण एक पल्मनरी एमर्जन्सी आहे. तर पल्मनरी एमर्जन्सीजमध्ये कोणते आजार आणि कोणते एमर्जन्सीज आहेत त्याच्या बाबतीत बोलूया.